चला सामना स्टार्ट करायचा आहे. पंच प्रथम चेंडू चांगला फटका जब्बीर यांचा क्षेत्ररक्षण तसेच सुरेख. यावेळी एक सुरेख सुरेख फटका. यावेळी मात्र चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषेपार चौकार. यावेळी मात्र 4 धावांशी खाता खोलतोय शबीर. 2 चेंडू 4 धावा. गोलंदाजी मार्कवर आहे तो अभय. चांगला फटका. यावेळी मात्र गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक जब्बीर यांच्या फळीतून सीमा रेषेपार चौकार. आता मात्र क्षेत्ररक्षण कुठेतरी बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी बॅक टू बॅक 2 मोठे फटके जबीर यांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडू असेल. धावसंख्या 1 वर धावसंख्या झाली ती 9. यावेळी मात्र संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकांना. सुरेख यावेळी मात्र चेंडूचा विचार केला तर चेंडू झाले ते 4. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. चांगला फटका. यावेळी मात्र हे 4 काय रोखू शकत नाहीये. जब्बीर यांच्या भयतून निघालेला दणदणीत चौकार 4. आणि या 4 धावांची धावसंख्या झालेली आहे ती 13. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिलं षटक या मात्र प्रगतीवर चालू आहे. पाहूया शेवटचा चेंडू. यावेळी मात्र सर्रास सीमारेषा पार चौकार असेल हा चेंडू. नो चेंडू आहे. चला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. यावेळी मात्र 9+4 असे 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत जब्बीर यांच्या फळीतून. सुरेख अशी सुरुवात पाहायला मिळते पॅराडाईज संघाची. चला धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक वाईट चेंडू. तर धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. सॉरी धावसंख्या झालेली आहे ती 20. माफी असावी. पहिला षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. डीजे पारू में पारू वे सोची पारू वर आयले मन वर आयले. पारू में पारू वे सोची पारू वर आयले मन वर आयले. वर आयले मन वर आयले. वरस गावांची मन वर आयले. वर आयले मन वर आयले. वरस गावांची मन वर आयले. नांदायला 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 मला बाई जायचं नांदायला. नांदायला 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 मला बाई जायचं नांदायला. धन्यवाद डीजे. आता मात्र पुढील गोलंदाज आलेला तो विशाल. फलंदाजी मार्कवर आहे ते जब्बीर. यावेळी 1 षटक नंतर धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा. आता मात्र पाहूया विशाल काय करत आहेत आपल्यासाठी. चांगला फटका. पुन्हा एकदा गॅप शोधून काढलाय. जब्बीर यांच्या फळीतून येतोय दणदणीत चौकार. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा विचार केला तर झाले ती 24 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख. आता मात्र या षटकातील 2 चेंडू चाललेले आहेत. अजूनही 4 चेंडू येणे शिल्लक. पाहूया 4 चेंडूवर काय होतंय. चांगला फटका. पुन्हा एकदा गॅप शोधून काढलाय जब्बीर यांच्या फळीतून. पुन्हा एकदा कडकडीत चौकार. धन्यवाद डीजे. तर या चौकारण्याची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 28. नक्कीच मात्र
यावेळी जब्बीर यांची बॅटिंग पाहायला मिळते. सुरेख फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने सुरेख चौकार पाहायला मिळतोय. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र या षटकामधील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका मात्र सूर्यकिरण क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 32. यावेळी मात्र त्रिफळाची जबरी यांना परतावं लागेल. मात्र सुरेख फलंदाजी, ही फलंदाजी सर्वांच्या मनात राहीलच. धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जास्त वेळ दौडू नये. आपल्याकडे वेळ नक्कीच थोडा कमी आहे. याची नोंद क्षेत्ररक्षण तसंच पंचाने सुद्धा दाद द्यायची आहे. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव वीरेंद्र आणि मात्र फलंदाजी मार्कवर आहे ते निलेश. या इनिंग मधला हा पहिला चेंडू खेळणार आहे निलेश. पाहूया. चांगला फटका पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला पाहायला मिळतात. पाहूया काय होतंय. सरळ धावबाद झालेले आहेत. आता मात्र निशांत हे धावबाद झालेले आहेत. दोन्ही फलंदाज एकाच एंडवर आपल्याला पाहायला मिळत नाही. सरळ डायरेक्ट हिट लागतोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात येतोय. चला धन्यवाद डीजे. आता मात्र येतोय तो सोहेल. धावसंख्याचा इकडे विकेट झाला. इकडे आउट झाला ना. नाही. पाहूया पुढील चेंडू. चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगला क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र चौकार. 5 धावा नक्कीच मिळतील सुरेख. आणि या 5 धावांची धावसंख्यात वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 37. धन्यवाद डीजे. भूपेश तरे जिथे कुठे असतील तिथे त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. भूपेश तरे. यावेळी मात्र झेल बाद सोईल सुद्धा बॅक टू द पहिलं. चला विश्वजित अहिरे त्यांनी सुद्धा जिथे कुठे असतील त्यांनी इकडे यायचे. विश्वजित अहिरे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. संदीप नवीन फलंदाज. हलक्या हाताने डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव काढताना आता मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 38. पुन्हा एकदा पाहूया काय होतंय. यावेळी चांगला फटका. चांगला क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचे प्रयत्न होता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवतोय. चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव काय रोखू शकत नाही. ओव्हरची समाप्ती होता धावसंख्या झालेली आहे ती 39 धावा. थँक्यू. विश्वजित अहिरे सर.
विशू भाऊ यांनी कृपया मंचावर यायचं आहे. आपल्याला बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरची जी ट्रॉफी पाहायला मिळते ही त्यांच्या मार्फत आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांचं मी मंडळातर्फे आभार मानतो. इंटू द गॅप चेंडू निघून जातोय सर्रासी मारेशे पार चौकार आणि या 4 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा स्कोरबोर्ड वर लागल्या गेल्या आहेत. शेवटचा षटक यावेळी मात्र गडी बाद. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र नवीन फलंदाज विशाल यावेळी मात्र फलंदाजी मार्कवर दिसत आहे. या शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक. 43 धावा झालेल्या आहेत. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष. एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे ते विशाल, एका साईडला येते संदीप. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षण मात्र कुठेतरी चेंज करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा आता मात्र स्कोरबोर्डवर लागल्या गेल्या आहेत. संदीप चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येतोय की काय हे मात्र पाहायचं आहे. यावेळी मात्र इंटू द गॅप चेंडू निघून जात आहे सर्रासी मारेशे पार चौकार. धावसंख्या झालेली ती 48. आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि 49 धावांचं लक्ष असेल हे डेंजरस बॉईज या संघाकडे. डीजे किती पोरी सहबेस मलम केसती सहबेस धन्यवाद डीजे. पोरी सहबेस लम केसती सहबेस. आणि यापुढे होणारा सामना आहे तो म्हणजेच मायको बी वर्सेस मुरबे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकसाठी. मायको बी आणि मुरबे संघ. थँक्यू व्हेरी मच. तर विश्वजित अहिरे आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सॉरी टॉस करणार आहोत. तर जाऊया. एका बाजूला जर पाहिलं तर मायको बी संघ असणार आहे आणि संघर्ष मुरबे संघ. टॉस साठी यायचंय. तर आपण पाहतोय ही देखील एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मुरबा, दुसऱ्या बाजूला मायखोप हा संघ. चला इथे आम्हाला ब्लॅक कलरचा 5 स्ट्राइकचा आपण पाहतोय नवली चषक मुरबे संघ नाणेफेक जिंकल्यात. आपण काय डिसिजन असणार आहे गोलंदाजी? आणि कसं वाटतंय आज पूर्ण टीम तुमची या ठिकाणी उपस्थित झालेली आहे? मला खूप बरं वाटते आणि ग्राउंड मध्ये पण खूप चांगलं वाटतं. आज पूर्ण तुमची टीम येथे अवेलेबल झालेली आहे का? नाही, हार्दिक नाही, अंशू नाही. 2 फलंदाज जर पाहिले तर हार्दिकचं आता लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे तो थोडासा अडकला गेलाय त्या बेडीमध्ये. पण तू ओव्हरऑल जर पाहिलं तर या मैदानाबद्दल काय म्हणशील, आयोजकांबद्दल काय म्हणशील? आयोजक तर खूप बेस्ट आहे.
जाऊया मायकोप बी संघ तुमच्या सोबत जर पाहिलं तर नाणेफेक जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायची आहे. आज अजय तुमच्यामध्ये असणार आहे, जाणीव आहे, कारण की ए संघ आणि बी संघ जर एंट्री असली तर आपण पाहतोय अजयला तुमच्यामध्ये आज चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न कोण करेल असं वाटते तुम्हाला आज कर्णधार म्हणून? अजय पाटील. नक्कीच अजयचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे येऊन कसं वाटतं, कारण की तुम्हाला खूप कमी एंट्री भेटतात, बी संघ म्हटलं तर खूप कमी एंट्री भेटतात, पण आज एंट्री भेटले त्याबद्दल काय म्हणशील? चांगलं वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. स्वीट पण शॉर्ट चांगलं असं बाईट देताना. पुन्हा एकदा जाऊया आपण जॉईन होऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळी मात्र सामना सुरू झालेला आहे. तर पहिल्या चेंडूवर एक धाव डिक्लेअर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतंय. चला इकडे एक वॉच आम्हाला सापडलेला आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये, फास्ट ट्रॅकचा आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळी मात्र इनसाइड एज. यावेळी मात्र फलंदाज होतोय बाद. घोडागाडी त्याच्या तुला बसून नेणार हा. धन्यवाद डीजे विश्वजित अहिरे. आपण मुख्य मंचावर आपण बसून घ्यायचं आहे. अगदी थोडक्यात स्वागत समारंभ केला जाईल या स्पर्धेसाठी. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर तुषार आपण पाहतोय त्या ठिकाणी तुषार मोरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. विश्वजित अहिरे विशू आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी. सुंदर व्यक्तिमत्व, बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि क्षेत्ररक्षणासाठी जी ट्रॉफी आहेत ते त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. जाऊया पुण्याच्या मॅच कडे आपण जॉईन होणार आहोत. यावेळी मात्र 4 चेंडू, धावसंख्या आहे ती 2. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा षटकार मारून गडी बाद झालेले आहेत. फलंदाज बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. या षटकातील शेवटचा चेंडू, चांगला फटका. यावेळी मात्र निघून जातोय. कॅच होती मात्र चौकार. साठी चेंडू निघून जातोय. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 6. एक षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. डीजे It's DJ Solo. धन्यवाद डीजे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो रेआन. पाहूया आपल्या गोलंदाजीची जादू दाखवतोय का काय. प्रथम चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा गडी बाद. मात्र बॅक टू बॅक फलंदाज डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र पाहूया पुढील चेंडू. पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद पाहायला मिळतोय रेयान यांच्यासाठी. पुढील चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा झेल बाद. पुन्हा एकदा खेळाडू तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहू शकता. धन्यवाद डीजे. आता रेयान मात्र हायट्रिक वर आहे. पाहूया हायट्रिक साजरी करतोय का. आणि फलंदाजी मार्कवर आला तो अभय. पाहूया हायट्रिक चेंडू. मात्र एक धाव परिपूर्ण करताना विशाल. आता मात्र स्ट्राईक वर आले ते विशाल. चेंडूचा विचार केला तर अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 7. पुढील चेंडू. चांगला चेंडू. यावेळी मात्र वाईड चेंडू असेल. पंच आमच्याकडे दर्शवतात वाईड.
एक धावांची धावसंख्या झाली ती 8. पुढील चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. पाहूया मोठे फटके पाहायला मिळत आहेत की काय. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं थ्रो, मात्र एक धाव काय वाचू शकला नाही. धावसंख्या झालेली आहे ती 9. आता मात्र शेवटचा चेंडू असेल रेयान यांचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रेयान यांच्याकडून. यावेळी मात्र वाईट पंच आमच्याकडे दर्शवतो वाईट चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 10. शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवर मोठा फटका येतोय की काय हे मात्र पाहायचं आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. षटक होतोय समाप्ती. धावसंख्या आहे ती 11. डीजे धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवर आहे तो बादल. यावेळी मात्र पुन्हा एकदा पहिले वाईटने अशी सुरुवात करताना बादल आणि मात्र फलंदाजी मार्कवर आहे तो अभय. चेंडू काय डेड बॉल डेलिब्रेट यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्या आता मात्र पाहायला मिळाली. तर धावसंख्या झालेली ती 13. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आता मात्र पाहायला मिळाला. 2 चेंडू. धावसंख्या आहे ती 13. आता मात्र पाहूया मोठे फटके खेळून दाखवायचे अभयांना. मात्र समोर आहे ते बादल. तिसरा षटक सुरू आहे. चांगला फटका हळूवारपणे मारतायत. आता मात्र स्ट्राईक वर येते ते विशाल. धावसंख्या झालेली आहे ती 14. अजूनही 3 चेंडू शिल्लक. आता मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल बादल यांचा. नक्कीच वाईडने सुरुवात केली होती आणि हळवार पद्धतीने 1 धाव. ओरीची होते समाप्ती. धावसंख्या होते ती 15. डीजे धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवर येतो तो जब्बीर. यावेळी मात्र षटकार होता मात्र अडवलेला आहे. पाहूया पुढील चेंडू. जब्बीर यांचा सामना करत तिथे विशाल. चांगला फटका, क्षेत्ररक्षण सुंदर. आता मात्र या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त औपचारिकता वाचलेली आहे. बाकी आहे 3 चेंडू निर्धाव. 3 चेंडूचा खेळ बाकी. 4था चेंडू सुद्धा निर्धाव. आता पाहूया मेडन षटक होतोय की काय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका इंटू द गॅप. 4 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. यानंतरचा होणारा सामना आहे तो म्हणजे मायको बी वर्सेस मुर्वे संघ. आणि अशा तऱ्हेने पॅराडाईज संघ यांनी विजय मिळवलाय. डीजे तुझा डोंगर